आपकी अदालत मध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःशीच ऑब्सेस्ड आहे. हिमेश, बरेचसे लोक मला म्हणाले की जेव्हा तुम्ही गाणं गायलं ना आपलं झलक दिखला जा, दररोज सकाळी जेव्हा आरशासमोर उभे राहतात तेव्हा स्वतःचा चेहरा पाहून स्वतःलाच म्हणतात झलक दिखला जा. मी हेच म्हणेन की स्वतःच्या कामाशी मी ऑब्सेस्ड आहे आणि लकीली देवाच्या कृपेने माय हॉबी इज माय प्रोफेशन. सो 18-19 ताससुद्धा काम करतो तरी समजत नाही. आय रिअली एन्जॉय माय वर्क. तर त्यामध्ये कुठे ना कुठे ते पॅशन आणि थोडासा ऑब्सेस होतही असेल मी माझ्या स्वतःकडनं. परंतु कोणाला हानी नाही पोहोचवत मी बस. पण म्युझिक पेक्षा जास्त, संगीतापेक्षा जास्त आपल्या चेहऱ्याशी ऑब्सेस्ड आहात, आपल्या दाढीशी ऑब्सेस्ड आहात, आपल्या टोपीशी ऑब्सेस्ड आहात. अ, मी हे बघा, मी असं समजतो की हा लूक जे काही ज्या लोकांना आवडलं आहे, नाही आलंय, जे आहे, ज्या ऑब्सेशनबद्दल तुम्ही बोलत आहात, त्या सगळ्या गोष्टी तेव्हा वर्क करतात जेव्हा माझं म्युझिक वर्क. जर म्युझिकच कमकुवत असेल, तर म्युझिक वर्क करत नसेल, आवाज वर्क करत नसेल, तर हे लूक सुद्धा वर्क करणार नाही. कुठे ना कुठे हे सगळं तेव्हा म्हणजे माझ्या मूळ जर स्ट्राँग असेल, जर म्युझिक हिट असेल, तर मग सगळ्या गोष्टीमध्ये लोक चर्चा करतात. त्याची चर्चा करून त्याला एक लेव्हलवर नेऊ शकतात. अदरवाईज ते वर्क करणार नाही. तर मी हे समजतो की सगळ्यात जास्त ऑब्सेस मी माझ्या कामाशी, त्यानंतर जर कुठेतरी या लुक्ससाठी जर मी ऑब्सेस जर लोकांचं असं मानणं असेल, तर मी सुद्धा मान्य करतो. कारण की माझी मानलेली जी बहीण आहे, जिला मी खरंच खूप मानतो, रूपा चड्डा, तिने हा लूक माझ्यासाठी डिझाइन केला आणि माझा भाऊ प्रशांत चड्डा, जे माझ्या व्हिडिओचे डिरेक्टर आहेत, त्यांनी अ, हा लूक मला दिला आहे. माझ्या कॅपबद्दल बोलत आहात जे आणि एक फॅशन स्टेटमेंट बनलंय आणि हिमेश, हेच तर लोकांना विचारायचं आहे, परंतु तुम्हाला विचारत नाही आणि इथे सुद्धा जे लोक बसलेत आणि जे लोक हा शो हां. बघतायत सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे, हिमेश रेशमिया नक्की ही टोपी का घालतात? टोपी का घालतात आणि टोपी कधी उतरेल आणि काय आहे याचं उत्तर मी आपका सुरूर द मूव्ही रिअल लव्ह स्टोरीमध्ये देईन. त्यामध्ये तुमची टोपी उतरेल का? त्यामध्ये टोपी अनफोल्ड होणार आहे आणि एका छोट्या पोर्शनसाठी. खरं तर रिअल लव्ह स्टोरीचा अर्थ नाही आहे की संपूर्ण एक काहीतरी ऑटोबायोग्राफिकल फिल्म आहे. इट्स अ फास्ट पेस थ्रिलर. यामध्ये एक रोमॅन्स अँगल एक माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि काही मूव्हमेंट्स असे ज्या अदरवाईज एक आउट अँड आउट पॉट बॉयलर आहे, गाणी आहेत, रोमॅन्स आहे, सगळं काही आहे. परंतु हो, ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचं जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर त्या सिनेमामध्ये मिळेल. काही दिवसांपूर्वी म्युझिक डायरेक्टर अन्नू मलिक आले होते आपकी अदालतमध्ये, याच जागी बसले होते जिथे तुम्ही बसलाय आणि अन्नू मलिक आपकी अदालतमध्ये म्हणाले की ही माझी टोपी होती जी हिमेशने चोरी केली. हं, हं, हं. अ, अनु मलिकजी खूप सीनियर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. आय रिअली रिस्पेक्ट हिम. जर जर असं म्हणालेत, की मी त्यांची टोपी चोरली आहे, तर मी आय डोंट नो. पण चोरली असेल तर आता मला भीती वाटते यार. मी काही बोललो मी माहीत नाही, यामध्ये एक मेजर कॉन्ट्रोव्हर्सी बनली जाईल उगाचच. त्यामुळे मी थोडासा घाबरून उत्तर देतो. आपकी अदालतमध्ये आलो आहे घाबरून आणि आता आणखीन भीतीसुद्धा वाटत आहे. तर बट यामध्ये मी रूपाला हे बघा, विचार तुम्ही घाबरू नका. तुम्ही जनतेच्या समोर आहात आणि जनता तुमच्या बरोबर आहे हे मी तुम्हाला साक्ष देऊ शकतो. हां, पण आय डोंट नो टोपीचं कारण 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 की ते म्हणाले की हे शूज घालण्याचं काम, हे बीड्स घालण्याचं काम, ही स्टाईल बनवण्याचं काम, हे रॉकस्टार बनण्याचं काम आधी अन्नू मलिकने केलं आणि ओरिजिनल रॉकस्टार अन्नू मलिक बनले आणि आज हिमेश त्यांना कॉपी करतायत. बट अनुजी तर जर रॉकस्टार स्वतःला म्हणतात, तर मी मानतो की ते रॉकस्टार असतीलच आणि मी त्यांना फॉलो करतो आणि मी त्यांची टोपीसुद्धा घातली, हे सगळं काही आहे. परंतु सत्य तर हे आहे की ते नाकातून तर नाही घात ना. पण हे खरं आहे का की तुम्ही तुमच्या लुक्सच्या बाबतीत जास्त केअरफुल आहात की जेव्हा तुम्हाला एक अल्बम बनवावा लागला, सुरूरवाली अल्बम, तेव्हा तुम्ही मेहनत करून तुमचं वजन 8 किलो कमी केलं होतं? येस, मी कमी केलंय. आता तर मला आणखीन 8-10 कमी करायचं आहे. पण हल्ली काय आहे, फिटनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा इट्स ऑल्वेज बेटर की माणसाने आपलं वजन फिट ठेवावं आणि ऑल्वेज आता जेव्हा तुम्ही एखादं चॅलेंज घेतलंच आहे, जेव्हा मग तर मग
तुम्हाला यू हॅव टू डू इट. मी त्यामध्ये असं म्हणेल, की नाही मी नाही करत आहे तर येस आय एम वर्किंग टुवर्ड्स इट आणि आता जेव्हा सिनेमा येईल तेव्हा देवाची काय साथ मिळते ते. सिनेमा तर नंतर येईल, पण त्याआधी तुम्ही जी तयारी केली आहे ती खूप आहे. हं. जे काही तुमचे म्युझिक व्हिडिओज असतात, त्यामध्ये हिरो दिसून येत नाहीत, हिमेश दिसून येतात. हे तुमचं स्वतःशी असलेलं ऑब्सेशन नाहीये का? हे बघा यामध्ये मी जेही व्हिडिओजवाली कन्सेप्ट अब्रॉडमध्ये नेहमीच होतं आणि इंडियामध्ये माझ्याद्वारे पहिल्यांदाच आल्यात. की सिनेमाचे व्हिडिओज आणि एक सिंगर त्याला आपल्या लेव्हलवर त्याचं प्रमोशन जे गाण्याचं होतं आणि त्या गाण्यांना हेल्प झाली. परंतु त्याचा डिसिजन माझ्या हातात नव्हता. ते हीरोजनी सपोर्ट मला केला त्या गोष्टीसाठी. प्रोड्युसरनी सपोर्ट केला, डायरेक्टरने सपोर्ट केला आणि कुठल्या ना कुठल्या योजना कधीच अडचण नाही आली त्या गोष्टीमुळे आणि म्युझिक कंपनी ने सपोर्ट केला आणि त्या गोष्टीला आणि त्या गोष्टीचा फायदा सगळ्यांना झाला. तर मला वाटतं, की या गोष्टीविषयी अजूनपर्यंत तरी कुठली कॉन्ट्रोव्हर्सी झाली नाहीये. आता माहीत नाही, पण होऊ शकते. मला याची भीती वाटते. पण हे खरं आहे का, की तुम्हाला स्वतःला एक रॉकस्टार बनवायचं आहे आणि ना तुमचे मायकेल जॅक्सन सारखे लोक तुमचे अ, आयडॉल बनले आहेत नाही यामध्ये? आयडल हे बघा रॉकस्टारची जी कन्सेप्ट आहे ती इंडियामध्ये त्या लेव्हलवर म्हणजे एक नाही एक्सेप्ट झाली कारण इंडिया जस्ट ग्रोइंग टुवर्ड्स इट बट येस आय वर्क टुवर्ड्स इट. ठीक आहे, की एक सिंगर आहे. परंतु जर अल्बम करायचा असेल तर त्याचे व्हिडिओज कशाप्रकारे असले पाहिजेत, काय होईल आणि प्रशांतने खूप चांगले जबरदस्त व्हिडिओ बनवलेत. गाणी खूप पॉप्युलर झाली आहेत आणि मग शोजमध्ये वगैरे जिथे रिअली इंटरनॅशनल आर्टिस्ट परफॉर्म करतात, तिथे मी असा प्रयत्न केला, की आपली इंडिया कमी नाहीये, आपली इंडिया मागे नाहीये आणि वेदर एमिली हो किंवा एअर कॅनडा सेंटर, एम्पी थिएटर, हॉलिवूड या सगळ्या ज्या एरिनाजमध्ये इंटरनॅशनल आर्टिस्ट परफॉर्म करतात, तिथे जाऊन परफॉर्म करू शकलो आणि इंडियाची तेवढी रिस्पेक्ट ठेवू शकलो. पॅक क्राउड मिळाला. त्यापेक्षा इंटरनॅशनल रॉकस्टारपेक्षा जास्त क्राउड मिळाला. हा वरच्याचा आशीर्वाद आहे, तुमचे आशीर्वाद होते, होऊ शकलं आणि हे मला खूप खूप स्ट्रेस होता ह्या गोष्टीचा कारण एक चॅलेंज होतं. सगळ्यांचे आशीर्वाद होते. ब्लेसिंग्स ऑफ लॅक्स एंड करोड्स ऑफ पीपल हे होऊ शकलं. तुम्ही रॉकस्टार बनण्याच्या प्रयत्नामध्ये वेळ लावला, आपल्या डिझायनिंगवर, अपीअरन्सवर वेळ दिला, वजन कमी करण्यावर भर दिला. तुम्ही बाहेर जाऊन शोज करत असता. परंतु हे लोकांना विचारायचं आहे, तुम्हाला म्युझिक कधी कंपोज करता तुम्ही? म्युझिक मी सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत रोज उठून 3 गाणी मी कंपोज करतो आणि कारण कसं आहे, की हे सगळं वर्क नाही करणार कारण जी तो धून आणि तो आवाज वर्क नाही करणार. काहीही असो, जर ती गोष्ट कमकुवत बिकॉज एक सिंगर आणि सगळ्यात जास्त मोर दॅन इव्हन द सिंगर द तुम्ही तर असं म्हणताय कंपोजिशन. जसं काही साबणाची फॅक्टरी किंवा तेलाची फॅक्टरी आहे किंवा किंवा एखादी कोल्ड ड्रिंक बनवणारी कंपनी आहे. तुम्ही रोज 3 बॉटल प्रोड्यूस करता. हे बघा हा सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे, की रोज 2-3 गाणी रिअली मी ट्राय करतो आणि ती बनतात. बिकॉज किती वेळा 3 तुम्ही असं दिवस सुद्धा आम्ही म्हणता, की तुमच्याकडे 1000 चाली कंपोज केलेल्या रेडी हो, ठेवल्या आहेत. 1000 गाणी आहेत आणि अजून सुद्धा मी आता तर मी सिनेमे कमी करत आहेत. म्हणजे तर हिमेश रेशमिया एका शोरूमसारखे झाले, जिथे सामान ठेवलेलं आहे, कोणी येऊन घेऊन जाऊ शकतो. सर असं पूर्वी होतं. कारण या प्रकारचं म्युझिक डायरेक्शनमध्ये इतके मोठे-मोठे दिग्गज लोक होते, जे ज्या प्रकारची त्यांची आपली एक पद्धत होती काम करण्याची. मी हे हाऊ 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 वुड 80-20 इयर्स ओल्ड म्युझिक डायरेक्टर एंटर अँड गेट सम फिल्म्स. जर आय यूज्ड टू कॉल द प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स टू माय सिटिंग रूम्स, की ही माझ्याकडे गाणी आहेत, जे मी विचार केला आहे, की कदाचित तुमच्या सिनेमामध्ये होऊ शकतात, ही प्लेस होऊ शकतात. आणि वेगवेगळ्या जितक्या काही सिच्युएशन मी विचार करू शकतो सिनेमाच्या कारण आपल्या सिनेमांमध्ये तर काही नवीन-नवीन काही सिच्युएशन नसतात, जिथे रोमॅन्टिक गाण्यांचा प्रश्न असतो. तर मी बेस्ट ऑफ द कॉम्पोजिशनवर मी मेहनत केली आणि त्या लोकांना ऐकवलं. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्या प्रोड्युसर, डायरेक्टरने, म्युझिक कंपनीने ती गाणी घेतली, ती गाणी सक्सेसफुल झाली. तर तुम्ही असं म्हणू शकतात, की मी एका फॅक्टरीप्रमाणे काम केलंय. परंतु त्यामध्ये फायनली सगळ्यांचाच म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा फायदाच झालाय ना. तर कधी तुम्हाला असं नाही म्हटलं, की तुम्ही दुसऱ्यांची चाल चोरली आहे, नाहीतर इतक्या हं. साऱ्या चाली एक व्यक्ती कसा काय बनवू शकतो? कारण की मी 12-13 खूप वर्षांपासूनच कंपोज करत आहे. परंतु चोरीचा आरोप नाही लागला माझ्यावर. हे सत्य आहे, की मी नाही केले. मी ओरिजिनल गाणी इतकी होती त्यामुळे मी ठेवली आहेत, की कधी कुठली सिच्युएशन आली, की प्रोड्युसर किंवा डायरेक्टर किंवा कोणाला गाणं नाही समजलं, तर असं नको व्हायला, की मी तुमच्याजवळ बँकमध्ये गाणंच नाहीये आणि तुम्हाला हे शोधावं लागेल, की चला हे गाणं मी इथून लिफ्ट करतो किंवा प्रोड्युसर, डायरेक्टरला अशी इच्छा होईल, की मला माझ्यासाठी स्पेशल गाणं नाही मिळालं, तर तुम्ही इथून घ्या. तर दोन्ही अशा सिच्युएशन यायला नको. त्यामुळे माझ्याजवळ ऑल्वेज एक गाणं एक सिच्युएशनवर 10 ऑप्शन्स असायचे आणि आज सुद्धा आहेत. मी असं ऐकलंय, की गुजरातच्या गावामध्ये जेव्हा कधी हे गाणं वाजायचं, झलक दिखला जा, तेव्हा एक भूत यायचं. झलक दिखला जावर जे भूत
ती जी भुताची जी मी स्टोरी ऐकली, तर मी सुद्धा आधी घाबरलो होतो. त्यानंतर ती जी तुम्हाला असं पसरत वाटलं, गेली. की ज्या म्युझिक डायरेक्टरने बनवली असेल, तो मेला आणि आपलं गाणं ऐकताच त्याचं भूत येतं? नाही, गाणं तर माझं ओरिजिनलच आहे. परंतु ती भुताची जी स्टोरी ॲक्चुअली मग जेव्हा न्यूज चॅनल सगळे जेव्हा गेले तिकडे, ते त्यांनी चेक केलं तेव्हा येत नव्हतं. तर हे रुमर पसरलं हे मला माहीत नाही आणि मग तर झलक, झलक प्रत्येक जागी वाजत होतं आणि कुठलाच भीत नव्हतं आणि जर आलं जरी असेल तर खूप फ्रेंडली गोष्ट होते. जे हेल्प करायचे गाण्याला आणि हिट करत होते.